The most important method in quadratic equation is the factorization. अवयव पद्धत ही अत्यंत सर्वात महत्त्वाची पद्धत वर्ग समीकरण या प्रकरणामध्ये आहे आणि ही पद्धत जी आहे ती खूप उपयोगी पडते. इट्स क्वाइट इझी मेथड, पण ती समजणं अत्यंत गरजेचं आहे. याचा बेस 9th स्टँडर्डमध्ये झालेला होता, लक्षात घ्या. आपण बघूया यातली काही एक्झाम्पल्स फॅक्टरायझेशन्स. ह्याच्यामध्ये मी इथे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेली आहेत, पुस्तकातली सगळी एक्झाम्पल्स दिलेली आहेत. काही होमवर्क आहेत आणि काही मी करणार आहे. ही एक्झाम्पल जे टिक मार्क केली ते मी करणार आहे, बाकीची होमवर्कची आहेत. काही सॉल्वड एक्झाम्पल्स आहेत ती पुस्तकामध्ये सोडवून दिलेली आहेत, त्यामुळे ते आपल्याला मी होमवर्कलाच दिलेली आहेत. पाहूया आपण ही काय नेमकी मेथड आहे. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. बोला सर, हे वर्ग समीकरण आहे. ह्याचा कोइफिशियंट एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. एक्सचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. पहिलं काम काय करायचं बघा सर, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट घ्यायचा, थर्ड घ्यायचा, थर्ड कॉन्स्टंट टर्म ही जी थर्ड टर्म आहे ती घ्यायची आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. फर्स्ट अँड लास्ट याचं मल्टिप्लिकेशन करायचं. फर्स्ट 1, लास्ट 20, 20 into 1 20. आता ह्याचे काय करायचे, फॅक्टराइज. बघा लक्षात घ्या सर, फॅक्टराइज 20, 20 चे फॅक्टर्स पाडा सच दॅट कसे फॅक्टर्स आले पाहिजे, सच दॅट 20 चे फॅक्टर्स पाडा सच दॅट त्या फॅक्टर्स जे येतील त्याचं सबस्ट्रॅक्शन, सच दॅट their subtraction. Why subtraction? Because here minus sign is here, such that their subtraction will be, त्याचं सबस्ट्रॅक्शन कसं आलं पाहिजे, will be मिडल इतकं. लक्षात घ्या सर, ह्या मिडल इतकं आलं पाहिजे. their subtraction will be 1. their subtraction will be 1. 20 चे 20 चे असे दोन फॅक्टर्स पाडा ज्याचं सबस्ट्रॅक्शन 1 येईल. 20 चे असे दोन फॅक्टर्स पाडा ज्याचं सबस्ट्रॅक्शन या ठिकाणी लक्षात घ्या 1 येईल. तर 5 4 जा 20, 5 4 जा 20. लक्षात घ्या का सर, 5 4 जा 20, 5 into 4, 5 4 जा 20. 20 चे फॅक्टर्स 5 आणि 4, त्याचं सबस्ट्रॅक्शन 5 minus 4 is 1. 5 minus 4 is 1. मग जर सबस्ट्रॅक्शन केलं तर साइन्स कसे द्यायचे त्याचाही रूल आहे. इफ देअर इज सबस्ट्रॅक्शन, जर वजाबाकी केली असेल तर, जर वजाबाकी असेल तर लक्षात घ्या काय करायचं, गिव मिडल साइन टू बिगर फॅक्टर किंवा ग्रेटर फॅक्टर. हे जे मिडल साइन आहे प्लस, हे बिगर फॅक्टरला द्या. अँड अपोजिट साइन OPPOSITE, अपोजिट साइन प्लसचा अपोजिट मायनस, अपोजिट साइन टू स्मॉलर फॅक्टर. बघा सर, हे जे आहे हे या पद्धतीने आपल्या लक्षात राहायला पाहिजे. सबस्ट्रॅक्शन असेल तर लक्षात घ्या मिडल साइन टू बिगर फॅक्टर, आणि लक्षात घ्या अपोजिट साइन प्लसचा अपोजिट मायनस साइन टू लक्षात स्मॉलर. तर हे खूप महत्वाचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे परीक्षेमध्ये लिहिण्याची गरज नाही आहे, बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. डोंट राईट इन द आन्सर शीट. मग हे आता पुढे कसं करता येईल बघा सर. देअरफॉर एक्स स्क्वेअर हे प्लस 1x कट करायचं. हे प्लस 1x ऐवजी प्लस 5x मायनस 4x, प्लस 5x मायनस 4x, 1x कट करायचं, प्लस 5x मायनस 4x म्हणजे प्लस 1x.
हे -20 इज इक्वल टू 0. नाउ मेक पेअर्स, फर्स्ट अँड सेकंड, थर्ड अँड फोर्थ, पहिल्या दुसऱ्याची जोडी, तिसऱ्या चौथ्याची जोडी. जोडी केली की कॉमन निघतच, जोडी केली की कॉमन निघतच. ह्याच्यामध्ये x आणि x कॉमन आहे. एक्स स्क्वेअर मीन्स व्हॉट? एक्स स्क्वेअर मीन्स x इंटू एक्स. x square means x into x. Therefore, this x and this x is common. Therefore, take x common. शिल्लक काय राहिले बघा सर? x plus 5. x plus 5 remain. Take this middle minus sign here. Now, again take common. 4 here. 4 5s are 20. 4 5s are 20. Here 4 is common. Here 4 is common. So 4 take common. Take 4 common. What is remain? जे पहिल्या कंसात आहे तेच राहणार. x फर्स्ट ब्रॅकेट मध्ये जे असेल तेच सेकंड ब्रॅकेट मध्ये x प्लस 5 राहील. हे x 5 प्लस कसं आलं सर? हे प्लस कसं आलं तर लक्षात ठेवा, मायनस म्हणजे मायनस इंटू प्लस. मायनस म्हणजे काय? मायनस इंटू प्लस. मायनस कॉमन काढलं, प्लस शिल्लक राहते. इट इज इक्वल टू 0. Therefore, x plus 5, x plus 5 common. In first bracket, x plus 5. In second bracket, x minus 4, your multiplication sign is equal to 0. Therefore, in first bracket, x plus 5 take common, remaining x minus 4. Then first is equal to 0, x plus 5 is equal to 0, or x minus 4 is equal to 0. Therefore, plus 5 ह्या साईडला गेले, minus 4 ह्या साईडला गेले. म्हणजे कसं होईल बघा सर? x इज इक्वल टू -5. दिस इज द फर्स्ट आन्सर. और x इज इक्वल टू +4. आणि प्रत्येक स्टेपला सर ही अशी म्हणूनची खून द्यायची. देअरफॉर म्हणून म्हणजेच देअरफॉर अशी खून द्यायची प्रत्येक स्टेपला. आन्सर बरोबर आहे का बघा सर? -5 आणि 4 हे आन्सर बघा सर. -5 आणि 4 आन्सर इज राईट. ओके, सो हे सबस्ट्रॅक्शन साईन होतं. आता इथं प्लस साईन आहे बघा सर. इथं मायनस साईन असेल तर सबस्ट्रॅक्शन, प्लस साईन असेल तर ॲडिशन. ते कसं करायचं बघूया सर. आम्हाला डिनॉमिनेटरमध्ये 2 नको आहेत. वी डू नॉट वॉन्ट 2 इन द डिनॉमिनेटर. मग काय करायचं? मल्टिप्लाय ईच टर्म बाय 2. मल्टिप्लाय ईच बाय 2. मग प्रत्येकाला 2 नी मल्टिप्लाय करूया. ह्याला 2 नी मल्टिप्लाय केलं, 4x². 2 2 जा 4. ह्याला 2 नी मल्टिप्लाय केलं, 2 2 जा 4. ह्याला 2 नी मल्टिप्लाय केलं, 2 ला 2 कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल, 1 रिमेन. 2 इंटू 0 0. आता लक्षात घ्या, इथे आपण करत असताना या ठिकाणी ह्याचा पुन्हा विचार याच पद्धतीने लक्षात घ्या. पहिला कोइफिशियंट किती आहे? 4. लास्ट किती आहे सांगा? 1. मल्टिप्लाय हियर 4 इंटू 1 दॅट इज 4. 4 इंटू 1 दॅट इज 4. नाउ फॅक्टराइज 4 सच दॅट या 4 चे असे अवयव पाडा की सच दॅट देअर THEIR देअर काय येणार? ॲडिशन का सबस्ट्रॅक्शन? देअर ॲडिशन प्लस आहे बघा सर. देअर ॲडिशन ह्या प्लस चिन्ह असेल तर ॲडिशन, मायनस असेल तर सबस्ट्रॅक्शन. देअर ॲडिशन विल बी. त्याचं ॲडिशन किती एवढं येईल सर? मिडल टर्म एवढं. मिडल किती आहे बघा सर? 4. देअर ॲडिशन विल बी 4. देअर ॲडिशन विल बी 4. मी तर 4 ॲडिशन यायला पाहिजे, लक्षात घ्या. 4 चे असे फॅक्टर्स पाडा की त्याची ॲडिशन 4 आली पाहिजे. मी त्याला काय येईल फॅक्टर सांगा सर? 2 2 जा 4. बघा सर, 2 2 जा 4. 2 2 जा 4. 4 चे फॅक्टर 2 2 जा, त्याची ॲडिशन 2 + 2 4. 2 + 2 4. इफ देअर इज अ ॲडिशन, लक्षात घ्या सर, इफ देअर इज ॲडिशन,
give middle sign to both factors, give middle sign to both factors. हे बोथ जर ऍडिशन असेल, जर लक्षात घ्या ऍडिशन असेल, जर ऍडिशन असेल, हे ऍडिशन जर ऍडिशन असेल तर हे जे दोन्ही फॅक्टर्सना मिडल साइन द्या. मिडल साइन काय बघा सर, मायनस, ह्यालाही मायनस द्या, ह्यालाही मायनस द्या. ऍडिशन असेल तर दोन्ही फॅक्टर्सना मिडल साइन द्या. मग आता कसं होईल सांगा बरं सर, हे कट होईल. मायनस 4x मीन्स मायनस 2x मायनस 2x, मायनस 4x मीन्स मायनस 2x मायनस 2x. बघा बरं कसं होईल, 4x स्क्वेअर मायनस 2x मायनस 2x हे प्लस 1 इट इज इक्वल टू 0. मेक पेअर फर्स्ट आणि सेकंडची पेअर केली, थर्ड आणि फोर्थची पेअर केली. आता कॉमन काढा सर. कॉमन काढत असताना 4 मीन्स व्हॉट, 2 इंटू 2, एक्स स्क्वेअर मीन्स व्हॉट, एक्स इंटू एक्स. मग सर इथे बघा हे 2 कॉमन आहे, हे 2 कॉमन आहे, हे एक्स कॉमन आहे, हे एक्स कॉमन आहे, 2x कॉमन. काय कॉमन आलं बघा सर, 2x कॉमन. काय शिल्लक राहिलं, 2x कॉमन काढल्यामुळे 2x शिल्लक राहिलं. मायनस इथं 2x कॉमन काढलं, काहीच शिल्लक नाही. 2x कॉमन काढलं, काहीच शिल्लक नाही. काहीच शिल्लक नाही म्हणजे 1 शिल्लक असतं, लक्षात घ्या. काहीच शिल्लक नाही म्हणजे 1 शिल्लक असतं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2x कॉमन, 2x रिमेन. 2x कॉमन, नथिंग रिमेन. Nothing remain means 1 remained. So take minus चिन्ह again common. मायनस चिन्ह कॉमन काढले, इथं 2x आणि 1 काही कॉमन आहे, नथिंग कॉमन, काही कॉमन नाही. 2x मध्ये 2 आणि 1 मध्ये काही कॉमन नाही, x कॉमन नाही, काही कॉमन नाही. When there is a no common, 1 is common. When there is a no common, 1 is common. Right here. जे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आहे तेच सेकंड ब्रॅकेट मध्ये लिहा, 2x मायनस 1. मायनस कॉमन काढल्यामुळे इथं मायनस का राहिलं लक्षात घ्या सर, तर प्लस मीन्स व्हॉट, प्लस मीन्स मायनस इंटू मायनस. प्लस मीन्स व्हॉट, मायनस इंटू मायनस. हे मायनस कॉमन काढलं, हे मायनस शिल्लक राहिलं. हे मायनस कॉमन काढलं, हे मायनस शिल्लक राहिलं. इट इज इक्वल टू 0. मग आता काय बघा सर, हे 2x मायनस 1, 2x मायनस 1 हे इन फर्स्ट ब्रॅकेट इंटू हे सेकंड ब्रॅकेट, इट इज इक्वल टू 0. देयरफॉर 2x minus 1, again 2x minus 1, then first is equal to 0. 2x इथे बसेल असं वाटत नाही, इथे घेतो मी. 2x minus 1 it is equal to 0, or again 2x minus 1 it is equal to 0. 1 या साईडला घ्या, 1 या साईडला घ्या. Therefore 2x is equal to 1 or 2x is equal to 1. हे or therefore x is equal to into 2 से divided by 2, 1 by 2. First answer. हे into 2 आहे, 2x means 2 into x. इथं लक्षात घ्या पुन्हा हे or. इथं into 2 से divided by 2, x is equal to 1 by 2. So our answer is 1 by 2, 1 by 2. बघा आपला आहे का आन्सर? येस, 1 by 2, 1 by 2. लक्षात काय घ्यायचं सर, ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन कशातील, इफ द लास्ट साइन इज प्लस डू ऍडिशन, इफ द लास्ट साइन इज मायनस डू सबस्ट्रॅक्शन. व्हेन देयर इज अ सबस्ट्रॅक्शन, गिव मिडल साइन टू बिगर फॅक्टर and opposite sign to smaller factor. When there is addition, give middle sign to both factors. Give middle sign to both factors. मी इथं लिहून ठेवलंय सर, हे व्यवस्थित लक्षात घ्या. हे परीक्षेमध्ये लिहिण्याची गरज नाहीये, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लिहिण्याची गरज नाहीये, पण हे तुम्हाला आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आपण इथे बघूया आता इथे कसं करता येईल. हां,
इथे एक्झाम्पल आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. दिस टू एक्झाम्पल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात घ्या, खूप खूप महत्वाची अशा प्रकारची एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहिलीत. लक्षात घ्या, पहा. येस, नाव आपण बघतोय सर हे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट √2, लास्ट 5√2, याचं मल्टिप्लिकेशन करूया. पहा बरं इथं कसं होईल, √2 इंटू 5√2, बरोबर सर. √2 इंटू √2 मीन्स व्हॉट, 2. √2 इंटू √2 म्हणजे 2, दॅट इज 2 इंटू 5. 2 इंटू 5 इज 10. ऍडिशन पाहिजे का सबस्ट्रॅक्शन पाहिजे? ऍडिशन पाहिजे का सबस्ट्रॅक्शन? ऍडिशन पाहिजे, प्लस साइन. सो वी वॉन्ट ऍडिशन. ऍडिशन पाहिजे. फॅक्टर्स पाडा, 10चे फॅक्टर्स पाडा. लक्षात घ्या, 10चे फॅक्टर्स पाडा. किती ऍडिशन पाहिजे? ऍडिशन 7 पाहिजे. लक्षात घ्या, ऍडिशन किती पाहिजे बघा सर, 7. 10चे असे फॅक्टर पाडा की ऍडिशन 7 पाहिजे. म्हणजेच किती येणार सांगा, 5 इंटू 2. 5 2 जा 10 आणि 5 प्लस 2 मीन्स 7. 5 प्लस 2 मीन्स 7. When there is addition, give middle sign to both factors. Give middle sign to both factors, plus plus. I have written everything here. There is no need to write here. समजून घ्या. मग आता हे कसं होईल लक्षात घ्या, हे प्लस 7x कट करा, लिहा आता. म्हणजे कसं होईल बघा सर, √2x स्क्वेअर, √2x स्क्वेअर प्लस 7x मीन्स प्लस 5x, प्लस 5x प्लस 2x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. मेक पेअर. पहिल्या दुसऱ्याची जोडी, तिसऱ्या चौथ्याची जोडी. जोडी महत्वाची आहे, लक्षात घ्या. जोडी काढली की कॉमन निघतंय. हा, कॉमन काढूया. आता इथे काय कॉमन आहे बघा सर, √2 काही कॉमन नाही, x कॉमन आहे. सो टेक हिअर x कॉमन. x कॉमन घ्या, शिल्लक राहिलं √2x. x स्क्वेअर मधनं x कॉमन, x शिल्लक, प्लस x कॉमन काढलाय 5 शिल्लक, प्लस इथे सर x √2 शिल्लक राहिले सर, इथे √2x शिल्लक राहिले. 2चे फॅक्टर्स पाडा. 2चे फॅक्टर्स पाडा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2चे फॅक्टर पाडा. काय 2चे फॅक्टर आहे, √2 इंटू √2. काय 2चे फॅक्टर्स आहेत, √2 इंटू √2. यातलं हे √2 कॉमन काढा, हे √2 कॉमन काढा. म्हणजे इथे लक्षात घ्या, √2 कॉमन निघालं. काय शिल्लक राहिलं बघा सर, शिल्लक राहिलं √2x प्लस 5, हेच शिल्लक राहणार, इज इक्वल टू 0. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग लक्षात घ्या, √2x प्लस 5, √2x प्लस 5 कॉमन काढा. म्हणजे इथं ते कॉमन आलं. इन सेकंड ब्रॅकेट इथे आलं, इट इज इक्वल टू 0. साइन मल्टिप्लाय साइन आलं. लक्षात घ्या सर, इथे पहिल्यामध्ये काय कॉमन निघालं, √2x प्लस 5, पुन्हा x प्लस √2. ओके, प्रत्येक स्टेपला लक्षात घ्या, अशी 1 टिंब 2 टिंब म्हणून ची खून द्यायची आहे. लक्षात घ्या, आपण विसरायचं नाही. या एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपण 1 टिंब 2 टिंब ही जी खून आहे, देअरफॉरची जी साइन आहे, ती आपण लक्षात घ्या, प्रत्येक स्टेपला न विसरता या ठिकाणी आपण द्यायची आहे. लक्षात घ्या. पुढे इथे कसं, फर्स्ट इज इक्वल टू 0, देअरफॉर √2x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x प्लस √2 इज इक्वल टू 0. इथं आपण साइन देतोच आहे. देअरफॉर म्हणजे कसं येणार सर, प्लस 5 या साईडला, √2 या साईडला. म्हणजे कसं होईल बघा सर, √2x, सॉरी बघा सर, √2x इज इक्वल टू -5 और x इज इक्वल टू -√2. दिस इज आन्सर. नाउ हे √2x म्हणजे √2 इंटू x, म्हणजे इंटू √2 चे काय झाले बघा सर, डिवायडेड बाय √2. इंटू √2 चे डिवायडेड बाय √2 झाले. x इज इक्वल टू -5 अपॉन √2. दिस इज द आन्सर फर्स्ट. दिस इज द आन्सर सेकंड. आले का बघा सर, -5 अपॉन √2 मायनस √2 इज आवर रिक्वायर्ड आन्सर. लक्ष त्याच्यामध्ये घ्या सर, बारीक कसं आपण सोडवतोय, कसे त्याचे फॅक्टर्स पाडतोय. इथे या,
इथे कसं होईल बघा सर, इथे घेत असताना फर्स्ट 3 लास्ट 2, फर्स्ट 3 लास्ट 2, मेक मल्टिप्लिकेशन 3 into 2 is 6. 6 चे फॅक्टर्स पाडायचे, 2 फॅक्टर्स. त्याचं ऍडिशन पाहिजे का सबस्ट्रॅक्शन? त्याची ऍडिशन पाहिजे, ऍडिशन, त्याची ऍडिशन पाहिजे, सबस्ट्रॅक्शन नको आहे. किती पाहिजे? 2√6. ऍडिशन किती पाहिजे बघा सर? 2√6. ऍडिशन किती पाहिजे? 2√6. म्हणजेच 6 चे 2 फॅक्टर्स, 6 चे 2 फॅक्टर्स काय? √6 into √6. 6 चे 2 फॅक्टर्स √6 into √6. √6 into √6 म्हणजे 2√6 ऍडिशन. 1√6, 1√6, 2√6 आणि √6 into √6 6. मग ऍडिशन जर असेल, ऍडिशन इथे दिले बघा सर, ऍडिशन असेल तर गिव्ह मिडल साइन टू बोथ फॅक्टर्स. मिडल साइन काय आहे? मायनस. मिडल साइन मायनस आहे, गिव्ह मिडल साइन टू बोथ फॅक्टर्स. गिव्ह मिडल साइन टू बोथ फॅक्टर्स. जर सबस्ट्रॅक्शन असेल तर गिव्ह मिडल साइन टू बिगर फॅक्टर अँड अपोजिट साइन टू स्मॉलर फॅक्टर. हे लक्षात घ्या. मग इथं कसं होईल? आता ह्याचे हे लक्षात घ्या, हे कट करायचं मधलं आणि ह्याचे फॅक्टर्स पाडायचे सर ह्याप्रमाणे. -2√6x म्हणजे -√6x -√6x असं करायचं. बघूया बरं सर कसं होईल. ही ते 3x² -√6x -√6x +2 इज इक्वल टू 0. आता कॉमन काढायचं आहे सर. कॉमन पहिल्या दुसऱ्याची जोडी, तिसऱ्या चौथ्या जोडी. डिफिकल्ट आहे सर, डिफिकल्ट आहे. बघा सर, √6 म्हणजे काय? मी तर दाखवतो तुम्हाला सर. तर √6 म्हणजे काय बघा सर. √6 म्हणजेच 3 into 2 म्हणजेच काय? √3 into √2. लक्षात येते सर. हे बघा रूट आणि 3 म्हणजे काय बघा सर. व्हॉट इज 3? 3 इज इक्वल टू √3 into √3. बघा सर, समजते का? 2 मीन्स व्हॉट? 2 मीन्स √2 into √2. हे तुम्हाला माहित पाहिजे सर. √6 म्हणजेच काय? √3 into √2. 3 म्हणजे काय? √3 into √3. 2 म्हणजे काय? √2 into √2. हे बघा सर. आता फॅक्टर सुरू करूया. 3 म्हणजे काय बघा सर. 3 म्हणजे काय? √3 into √3. √6 म्हणजे काय? √6 म्हणजे √3 into √2. √3 into √2. काय कॉमन निघालं सर? हे √3 आणि हे √3 कॉमन. बघा सर, हे √3 कॉमन निघालं. x² आणि x मध्ये x कॉमन निघालं. शिल्लक राहिलं √3 आणि हे x, √3x शिल्लक मायनस हे √3 आणि x कॉमन निघालं, √2 शिल्लक. हे मिडल साइन इथं आलं. आता काय कॉमन निघेल सर? नीट लक्ष द्या. इथे √6 चे फॅक्टर काय येणार? √3 into √2. √3 into √2 आणि या 2 चे काय फॅक्टर निघणार? √2 into √2. बघा सर, मग ह्याच्यामध्ये √2 कॉमन आहे. हे √2 आणि हे √2 कॉमन. मग इथे सर √2 कॉमन आलं. शिल्लक काय राहिलं? √3x. बरोबर सर. आता √3x मायनस हेच येणार, इथे राहिलं शिल्लक येणार √2x मायनस √2 इज इक्वल टू 0. तुम्हाला साहेब प्लस असताना मायनस कसं झालं? तर तुम्हाला माहिती आहे सर, प्लस मीन्स व्हॉट? मायनस इंटू मायनस. हे मायनस चिन्ह कॉमन काढलं, हे मायनस चिन्ह राहिलं. प्लस म्हणजे काय? मायनस इंटू मायनस. हे मायनस चिन्ह कॉमन काढलं, हे मायनस चिन्ह राहिलं. बघा सर, लक्षात येतं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. हे पुन्हा एकदा बघा सर. 3 मीन्स √2, 3 into √3. √6 मीन्स √3 into √2, √3 कॉमन, x कॉमन. शिल्लक राहिले √3x मायनस √2. हे शिल्लक इथे राहणार. √6 चे फॅक्टर्स √3 into √2. 2 चे फॅक्टर्स √2 into √2. √2 कॉमन. शिल्लक राहिले √3x मायनस √2 कॉमन सर. हे √3x मायनस √2, हे √3x मायनस √2 इथे आलं सर. तो इन फर्स्ट ब्रॅकेट इंटू हे सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0.
या ठिकाणी √3x मायनस √2, इथं √3x मायनस √2. प्रत्येक स्टेपला सर इथं एक टिंब दोन टिंबाशी म्हणूनची खूण येणारच. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता फर्स्ट इज इक्वल टू 0, देअरफॉर √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 और म्हणजे किंवा √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. हे मायनस √2 पलीकडे गेले, हे मायनस √2 पलीकडे गेले. मायनस √2 चे प्लस √2 म्हणजे काय झालं, √3x इज इक्वल टू प्लस √2 और √3x इज इक्वल टू प्लस √2. इथे सर लक्षात घ्या काय होईल, √3 खाली आले, देअरफॉर इंटू √3 आहे, इंटू √3 आहे, देअरफॉर x इज इक्वल टू √2 अपॉन √3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. और अगेन द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू √2 अपॉन √3. हे इंटू √3 आहे, इंटू चे डिवायडेड बाय झाले, लक्षात घ्या सर. दिस इज द व्हॅल्यू √2 अपॉन √3. So here is answer √2 upon √3. Our answer is right. So this is very important is the factors. √6 म्हणजेच √3 into 2 म्हणजेच √3 into √2. 3 means √3 into √3 and 2 means √2 into √2. ह्याचे बघा सर 6 चे असे फॅक्टर्स पाडा की त्याचं ॲडिशन 2 √6 आलं पाहिजे. मग 6 चे फॅक्टर्स √6 into √6. √6 प्लस √6 म्हणजे 2 √6. हे लक्षात घ्या. हे असे फार महत्त्वाचं आहे, 2-3 वेळा करायला पाहिजेत, लक्षात घ्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणखीन काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजे आहेत.